नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। भिवंडी तालुक्यातील दाभाड गावात पाणीपट्टी वसुली संदर्भात मोठा भ्रष्टाचार। या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये सामील असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस शांताराम पाटील यांनी जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ठाणे जिल्हा सरचिटणीस शांताराम पाटील यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे भिवंडी तालुक्यातील दाभाड गावातील पाणीपट्टी रकमेतील भ्रष्टाचार समोर असलेल्या पुराव्याचा आधार निपक्षपणे व कायदेशीर कारवाई करावी। या प्रकरणात सदर पुरावे समोर असताना चुकीच्या पद्धतीने चौकशी करून व दिशाभूल करून 5 वर्षे प्रकरण भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी। यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथे 2018 पासून लढा देणारे ठाणे जिल्हा सरचिटणीस शांताराम पाटील हे धरणे आंदोलनासाठी बसले होते। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले। त्यांना भेटण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, ठाणे व पालघर ग्रामीण अध्यक्ष अशोक पडवळ, ठाणे जिल्हा शहर अध्यक्षा रुपाली जाधव, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माया मगर, उपाध्यक्ष सोनिता विश्वे, सरचिटणीस शांताराम भोईर, ग्रामीण उपाध्यक्ष रमेश मत्ते, ऐरोली सह प्रचार प्रमुख देवराम सूर्यवंशी यांनी भेट घेतली। उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काळे यांची भेट घेऊन सदर प्रकरणात ग्रामस्थांची बैठक आयोजित करून तक्रार मार्गी लावण्यास भाग पडले। मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद यांनी सर्व बाजूनी अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा असे सांगितल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद यांनी सर्व बाजूनी अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितल्यामुळे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले। नमस्कार, मी ग्रुप ग्रामपंचायत दाभाड पाणीपट्टी वसुलीमध्ये भ्रष्टाचार झालेला या संदर्भामध्ये 2018 पासून लढा देत आहे। तो आजपर्यंत माझी या संदर्भामध्ये 6 उपोषणे 3 धरणे आंदोलन झालेले आहे। परंतु वरिष्ठ अधिकारी हे कुठल्याही प्रकारची चौकशी न करताना आमच्या गावामध्ये जागतिक बँकेच्या योजनेखाली 1995 पासून तर 2001 पर्यंत पाणी पुरवठा होत होता। त्याच योजनेला आम्ही 2005 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून ट्रॅप मारून त्याच लाईनीला हे पाणी जोडण्यात आलं। परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आम्ही लक्षात आणून देऊन सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी योजना आहे ती योजना लोकवर्गणीतून झालेली आहे, पण लोकवर्गणीतून ती झालेली नाही, ती जागतिक बँकेच्या याच्यातून झालेली आहे। पण या कुठल्याही गोष्टीची दखल न घेताना हा विषय गेली 7 वर्ष प्रलंबित ठेवलेला आहे। हे वरच्या अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांना वाचवतात। खालचे अधिकारी या भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे पाणीपट्टी वसुलीमध्ये जवळजवळ 7 ते 7.5 लाख रुपये भ्रष्टाचार झालेला आहे। अध्यक्ष दत्तात्रय हरी पाटील, सचिव दयानंद तुकाराम घरातवत, सरपंच गणपत जानू मुकणे यांनी संगमताने हा भ्रष्टाचार केलेला आहे। यांना हे उघडकीस सुद्धा आलेला आहे, परंतु वरचे अधिकारी त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहे। ते फक्त कुठे याच्यामध्ये कायद्यामध्ये कुठे फट आहे का हेच बघतात आणि आजपर्यंत हा विषय तडीस न नेताना प्रलंबित ठेवलेला आहे। करायचं आहे का जोपर्यंत ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यावर एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मी माझं हे धरणं आंदोलन सोडणार नाही। त्यांनी एफआयआरची प्रत माझ्या हातामध्ये द्यावी तर मी हे उपोषण सोडणार। आणि ज्यांनी मदत केलेली आहे त्यावेळेस चौकशी कमिटी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे, त्यानंतर लेखाधिकारी राजेंद्र नारायण गावित,
ग्रामसेवक राजेंद्र काशीनाथ बोरसे आणि पाणीपट्टीचे चौधरी अशी 4 जणांची कमिटी स्थापन केली होती, परंतु त्या कमिटीने थातूर मातूर चौकशी करून साठे लोटे करून ती चौकशी बीडीओ साहेब प्रदीप घोरपडे यांच्याकडे दिली आणि त्यांनी असं सांगितलं की यांनी जी चौकशी केलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, म्हणून यांच्यावर कारवाई करता येत नाही असं स्पष्ट मला पत्र दिलं. त्याच्यानंतर मला हे पटलं नाही, म्हणून मी विनंती केली सीओ साहेबांना. त्यावेळेस मनोज जिंदाल साहेब होते, त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि कल्याणचे बीडीओ भवारी साहेब आणि त्यांना जोडीदार म्हणजे 3 सदस्य यांची चौकशी कमिटी स्थापन केली. त्यांनी पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चौकशी न करताना शांताराम पाटील यांनी 1300 रुपयाचा अपार केलेला आहे असं स्पष्ट मला त्यांनी एक चौकशी अहवाल दिलेला आहे. तर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी हे धरणे आंदोलन माघारी घेणार नाही, या ठाम भूमिकेवर मी आहे. नमस्कार, मी रमेश गोविंद मते. मी रिटायर पोलीस आहे. एएसआय म्हणून मी ठाणे शहरामध्ये भिवंडी शहरामध्ये नोकरी केलेली आहे. मी 2020 ला रिटायरमेंट झाल्यानंतर मी शिरोडा गावामध्ये राहण्यासाठी गेलेलो आहे. आमच्या शिरोडा गावातील ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मी अभ्यास केला. त्यावेळी माझ्या असं लक्षात आले का ग्रामपंचायत मध्ये एकदम अनागोदी कारभार चालू आहे. तर त्या संदर्भामध्ये मी कोकण आयुक्ताकडे अर्ज केले. त्याच्यानंतर जिल्हा परिषदकडे, एकूण जिल्हा परिषदला काले साहेबाकडे म्हणजे शिव साहेबाकडे एकूण 40 अर्ज आहेत. माझे 40 अर्ज माझे आहेत. एकूण 40 अर्जाच्या संदर्भामध्ये मी सांगितलंय की ग्रामपंचायत शिरोड्याचे सरपंच आणि कमिटी यांना 39(1) प्रमाणे बरखास्त करावी असं मी त्यांना सांगितले की 40 अर्ज. तर 40 अर्जाचा असे माझा पहिला अर्ज जो आहे तो 12/7/2021 12/7/2021 ते आता 25 पर्यंत माझे अर्ज चालू आहेत. पण अर्जाची चौकशी करत नाही आणि बॉडीच्या कारवाई सुद्धा करत नाही. त्याच्यानंतर आमची ग्रामपंचायत पेसा कायद्यामध्ये आहे. पेसा क्षेत्रामध्ये ग्रामसभेला अधिकार आहेत. या पेसा क्षेत्राचे ग्रामसभेचे उल्लंघन केलेले आहे म्हणजे 39(1) ची बरोबर कारवाई होती. त्याच्यामध्ये त्यांनी मासिक सभेमध्ये 3 क्रेशरला परवानगी दिली. आणि दुसरं म्हणजे आमचं गाव जे आहे तांचा अभयारण्य क्षेत्रातील 10 किलोमीटरच्या आतमध्ये आमच्या गावाची 7 किलोमीटर अंतर आहे. ते पण अंतर आहे म्हणजे वन्यजीव अभयारण्य संरक्षण कायदा त्याच्यामध्ये पण हे बसतात, तरी पण यांच्यावर कारवाई क्रेशर खदानला परवानगी दिली. दुसरा म्हणजे भासे गावापासून तर खदान भगवान देसलेची खदान जी आहे म्हणजे दगड खाणीची ते 500 मीटर अंतर पाहिजे. यांचं अंतर फक्त 288 मीटर आहे एवढे. त्याच्यानंतर त्याही ग्रामपंचायतचा सदस्य मुकेश ठाकरे याला घरकुल योजना दिली, ज्याचं लग्न झालं नाही, त्याच्या नावावर रेशन कार्ड नाही, त्याला 45,000 रुपये आणि 15,000 असे 60,000 रुपयाचे दिले. कारवाई नाही. त्याच्यावर पण त्याची बरखास्ती व्हायला पाहिजे. पण हे जिल्हा परिषद प्रशासन आहे. त्याच्यानंतर आमचं गट विस्तार अधिकारी काले हे कोणताही अर्ज द्या त्याच्याकडे माहिती. माझे माहितीचे अधिकाराचे 25 अर्ज आहेत कोकण आयुक्ताकडे. हे काय म्हणतात आम्हाला 25,000 रुपये दंड आला तरी चालेल, पण आम्हाला पैसे आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही. मग आम्ही कोणता मार्ग स्वीकारायचा? शेवटी आम्हाला उपोषणाचा मार्ग चालू अशी भूमिका त्यांची. नमस्कार, देवराम सूर्यवंशी, सहप्रचार प्रमुख ऐरोली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ. ग्रामपंचायत दाभाड येथे पाणीपट्टी संदर्भात जो भ्रष्टाचार झाला होता त्या संदर्भात सातत्याने शांताराम पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी प्रयत्न करूनही त्याला यश प्राप्त होत नव्हतं. त्याने अशा प्रकारे 6 वेळा आंदोलने बेमुदत आंदोलने करून ते भ्रष्टाचार संदर्भात कारवाई होत नव्हती, म्हणून शेवटी त्यांनी 6/11/2025 पासून जिल्हा परिषद ग्रामीण या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला माननीय सुभाष बसवेकर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, अशोक पडवळ ठाणे
व पालघर जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे दयानंद उल्मेक ठाणे शहर अध्यक्ष, रुपाली जाधव ठाणे महिला अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे वैशाली पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण, माया मगर उपाध्यक्ष ठाणे, असे अनेक कार्यकर्ते समेत देवराम सूर्यवंशी सहप्रचार प्रमुख ऐरोली माहिती अधिकार महासंघ यांनी तिथे हजेरी लावून त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे. आणि त्या पाठिंबाच निमित्त असं की आजकाल काय झालेलं आहे की अर्ज तक्रार करून त्या संदर्भात योग्य ती चौकशी होत नाही आणि सामनेवाला जो असतो अर्ज त्याला योग्य ते न्याय मिळत नाही. अशा प्रकारचे हे आता धोरण चालू झालेलं आहे. आणि त्यासाठी आमचे सुभाष बसवेकर अध्यक्ष स्वतः यांनी या बाबतीत जर निर्णय योग्य झाला नाही तर आम्ही धरणे आंदोलन भरू अशा बाबत त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासन दिलं होतं. आणि त्याच आश्वासनाच्या प्रतीक आज काल 11 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आणि तिथले CEO यांच्या समेत चर्चा होऊन त्यांनी असं आश्वासन दिलं की या बाबतीत आम्ही सर्व स्तरावरून चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे तो धरणे आंदोलन माननीय अशोक शांताराम पाटील उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांनी मागे घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मागे घेऊन भीमत जो होता आंदोलन मागे झालेला आहे. पण मला एक सांगायचं आहे की आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. 1800 कोटीची 300 रुपये कोटीमध्ये आणि व्यवहार होतो 500 रुपयामध्ये. आता शक्य आहे. आज मिनिस्टरचा मुलगा आहे म्हणून काही करायचं यासाठी सर्व नागरिकांनी एक डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि अशा भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.